श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं श्रीमत्तीर्थनाथाच समाचारप्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धीन् नौमि सिद्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये श्रेष्ठ ध्यानरूपी नगरामध्ये कोण मुनी महाराज त्याचे स्वामी असू शकतात याचं वर्णन या ठिकाणी चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आचार्यांनी सांगितलं की ध्यान रूपी एक उत्कृष्ट नगर आहे। हे नगर जीन शासनाच्या भूमीवर बसलेलं आहे। त्या नगराची जी कंपाऊंड आहे नगराचं, ते कंपाऊंड चारित्र्यरूपी कंपाऊंडनं ते काय झालेलं आहे, चारी बाजूनं घेरलेलं आहे, म्हणजे बांधलेलं आहे। आणि त्याचा दरवाजा जो एक आहे तो दरवाजा विवेकरूपी दरवाजा आहे। आणि जुन्या राजवाड्यांना किंवा नगरांना जर बघितलं तर परत त्या चारी बाजूनं त्याचं खंदक असतं की शत्रू सहजासहजी आत येऊ नये म्हणून। ते खंदक सुद्धा या ठिकाणी सांगितलं की आज्ञा, जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञारूपी खंदकाने ते वेढलेलं आहे, म्हणजे वेष्टित आहे, म्हणजे त्यांनी वेढलेलं आहे। आणि त्याला, त्या दरवाजाला गुप्तीरूपी कडी घातलेली आहे। मग असल्या नगराचं नुकसान कोणीही करू शकत नाही। म्हणजे असे जे महामुनिराज असतात ते श्रेणी आरूढ शुक्ल ध्यान करत असतात किंवा त्याच्या अगोदर ते उत्कृष्ट धर्मध्यानाचं चिंतन करून, ध्यान करून, धर्मध्यानाच्या माध्यमातून भविष्यातील शुक्ल ध्यानाची भूमिका ते तयार करत असतात। कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, भविष्यातील योग्य उद्देश जर आमच्या डोळ्यासमोर असेल तर तो योग्य उद्देश, थोडा धर्मसुद्धा योग्य उद्देशाने केलेला आम्हाला फार मोठ्या फळाची प्राप्ती करून देत असतो। आणि उद्देश जर चुकीचा असेल तर कितीही क्रिया करा, कितीही धर्म करा, त्याचं फळ आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळत नाही। एक साखर आहे 1 किलो, ती 10 किलो 10 लिटर पाण्यामध्ये घाला आणि त्याची गोडी बघा। आणि एक साखरेन म्हणून पदार्थ आहे, ते फक्त 1 चमच्यावर घालून बघा आणि त्याची गोडी बघा। 1 किलो साखरेपेक्षा ते 1 चमचा साखरेन घातलेलं जे पाणी आहे त्याचा गोडवा जास्त असतो। तसं जैन धर्मात, जिन शासनामध्ये, जिनेंद्र भगवंतांच्या वाणीमध्ये क्रिया किती आहे त्याला महत्त्व नाही, त्या क्रियेबरोबर परिणाम किती महत्त्वाचे आहेत, ते उत्कृष्ट किती आहेत, त्याच्यावर जिन शासनाची चर्चा असते।
मी 2-3 दिवसापूर्वी हा विषय घेताना अष्टानिक पर्व आणि त्या पर्वामध्ये प्रभू रामचंद्रही पूजा करत होते वीतराग भगवंतांची आणि रावणही वीतराग भगवंतांची पूजा केला. बघा या दोघांचं एवढं घनघोर युद्ध चाललं होतं, ऐकायला लागलं. तर त्यांनी सुद्धा अष्टानिक पर्व आले म्हटल्यावर आता हिंसा करायचं नाही, भांडायचं नाही, ईर्ष्या करायचं नाही ठरवलं. आणि आपली सगळी भांडणं कुठं चालू देत? दशलक्षण पूजेच्या वेळेला, षोडशकारण पूजेच्या वेळेला. मग आपण रावण राक्षस म्हणून हिणवतोय, तर त्याला सुद्धा कळलं की अष्टानिक पर्व किंवा अशा महापर्वामध्ये वादविवाद करायचे नसतात. आणि आपण श्रावक, आपण रोज हे करायला लागलोय, धर्म करतोय, तर आपल्याला काय लक्षात येत नाही. आचार्यजींनी याचं उदाहरण देताना सांगितलं होतं, पुत्र हो तो रामचंद्र जैसा और भक्त हो तो रावण जैसा. रावणाची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, फक्त त्याच्या भक्तीच्या मागचा अभिप्राय हा निस्वार्थ नसल्यामुळं, स्वार्थ असल्यामुळं आणि चुकीचं असल्यामुळं त्याची भक्ती त्याला अपेक्षित फळ मिळवून दिली नाही किंवा कर्माची निर्जरा करून दिली नाही. पण प्रभू रामचंद्रांची भक्ती श्रेष्ठच होती, पण त्या भक्तीबरोबर प्रभू रामचंद्रांची परिणामसुद्धा श्रेष्ठ होते. आमच्या आचार्य भगवान सन्मती सागर महाराजी सारखं सांगणार, रावणानं जेवढी भक्ती, जेवढी एकाग्रता, जेवढी दृढता, जेवढं समताभाव बहुरूपीनी विद्या प्राप्त करून सीतेला आपल्यापाशी सुरक्षित ठेवण्यासाठी केला, तेवढीच भक्ती, तेवढीच श्रद्धा जर सम्यक्तपूर्वक दोन्ही ठिकाणी वीतराग भगवंतांचीच पूजा आहे. ऐकायला लागलं काय? तुमच्या लोकांची एक व्याख्या झाली की वीतराग भगवंतांची पूजा आम्ही केलो आणि बाहेरच्या देवी देवतांची पूजा करायची सोडलो की आम्ही सगळं विश्व जिंकलो. असं नाही, लक्षात ठेवा. ती पहिली पायरी आहे, ते सोडायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे, हा भाग नंतर जा. पण पहिल्या पायरीवरच बसून आम्ही विश्व जिंकलो म्हणजे आम्ही लय धार्मिक आहे, आम्ही सर्व काही मिळवलो असं म्हटलं तर तुमची आणि माझी अवस्था त्या डबक्यातल्या, विहिरीतल्या सुद्धा नव्हे, डबक्यातल्या बेडकासारखी होईल की विश्व हे माझं एवढं विश्व आहे असं. पण त्याच्या बाहेर फार मोठं विश्व आहे. तसं याच्या पुढं फार मोठा सम्यक्त्वाचा विषय आहे. अजून धर्माची व्याख्या फार मोठी आहे, अजून धर्माचं क्षेत्र फार मोठं आहे. अशा त्या विश्वव्यापी धर्माला आम्ही समजावून घेतलं पाहिजे. केवळ एक गुण म्हणजे आमचा धर्म संपला नव्हे. आमच्या आत्म्यामध्ये अनंत गुणाचे धारक आमचा आत्मा आहे. कसा? अनंत गुणांनी धारक असा आमचा आत्मा आहे. त्या आत्म्याकडे आमचं लक्ष नाही. आम्ही एका गुणाला बघूनच आम्ही आमचा आत्मा जिंकलो असं होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. एवढ्यासाठी होऊ शकत नाही कारण त्याच्या पुढं अजून फार मोठं विश्व आहे. म्हणून रावण पण वीतरागी भगवंतांचीच पूजा करत होता, राम पण वीतरागी भगवंतांचीच पूजा करत होते. पण दोघांच्या मध्ये एवढा अंतर होता. प्रभू रामचंद्र स्वतःच्या आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाच्या प्राप्तीसाठी ते पूजा भक्ती करत होते आणि रावण स्वतःच्या सांसारिक स्वार्थासाठी करत होता. तुम्ही आणि आम्ही आता सगळीजण भक्ती करतोय, पूजा करतोय. आता तुम्ही आणि आम्ही चातुर्मासाचा निर्णय केला, आम्ही संकल्प 29 तारखेला करणार आहोत. त्याची भूमिका इथं करायला लागलोय.
तर तुम्ही आणि आम्ही कशासाठी हा चातुर्मास, हा धर्म कशासाठी, हा स्वाध्याय कशासाठी? महाराजजी सांगणार आहेत म्हणून तुम्ही येऊन बसत असाल, आणि तुम्ही येऊन बसताय म्हणून महाराजजी सांगणार असतील, तर ती फक्त क्रिया होईल, विधी होणार नाही. विधी करायची असेल तर परिणामपूर्वक जी क्रिया केली जाते त्याला विधी म्हणतात, आणि परिणामांच्या शिवाय जी क्रिया केली जाते ती फक्त क्रियाच असते, ती विधी होऊ शकत नाही, लक्षात ठेव. म्हणून आचार्यांनी इथं सांगितलं की कोणतंही कार्य करत असताना त्याच्या मागं ह्या सगळ्या भूमिका आमच्या पक्क्या असणं फार गरजेचं आहे. म्हणून अनेक मुनिराजा आहेत, आम्ही पण आहे. केवळ ज्ञान झालेल्या मुनी महाराजांना, सामान्य बोलू नका तुम्ही, आपलं शांत बसा, बोलू नका. केवळ ज्ञान झालेल्या मुनी महाराजांना साईडला बसवा. सामान्य मुनींची चर्चा चालू आहे, सामान्य केवलींची. एखादे मुनी महाराज गुणस्थान म्हणजे आरूढ, श्रेणी आरूढ झालेत नुकता, तेही मुनी महाराज आहेत. एक 6व्या 7व्या गुणस्थानात धर्मध्यान करणारी मुनी महाराज बसलेत, आणि एक पहिल्या गुणस्थानातले मिथ्यादृष्टी अभव्य मुनी महाराज इथं बसलेत. अशी 4 मुनी महाराज आहेत. तुम्ही बघून सांगा कुठले महाराज कुठल्या गुणस्थानात आहेत, बघूया, सांगायला ते काय सांगू शकत नाही आम्ही, कारण सगळे ध्यानाला बसलेत. बहिरंगावरून कुणाच्याही धर्माचा निर्णय, कुणाच्याही परिणामांचा निर्णय करता येत नाही. आणि जो आम्ही परिणामांचा निर्णय करतो तो व्यवहार आहे, तो पक्का असू शकत नाही. तुम्ही इथं आता 100-150 महिला बसलायचा, पुरुष बसलेत 5-50 पुरुष, बाहेर अजून कोणी ऐकायला लागलेत. मी सांगतोय ते शब्द तुम्ही ऐकायला लागलाय, पण सगळ्यांचे परिणाम ते ऐकून एकसारखे असणार आहेत का? तुमची चेहऱ्यावरनं हालचाल सगळी एकसारखी दिसू शकते, पण परिणाम एकसारखे दिसू शकतात का? दिसू शकत नाहीत, लक्षात ठेवा, असू शकत नाही. म्हणून क्रिया सांभाळण्यासाठी धर्म नव्हे, परिणाम सांभाळण्यासाठी धर्म आहे. ही भूमिका जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या किंवा अनेक साधूंच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत ती व्यवस्था, आम्हाला धर्माची खरी व्यवस्था कधीही कळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं आचार्य आज पुढे सांगतात की श्रेष्ठ तपश्चरण रूपी योद्धाओं से यह भर रहा है, उत्तम क्षमादि मंत्रियों के समूह से यह सुशोभित है, सम्यक ज्ञान रूपी कोतवाल इसकी रक्षा कर रहे थे. आचार्यांनी सांगितलं की या ठिकाणी तपश्चरण रूपी किती आहेत? सामान्यतः आपल्याला 12 तप माहिती आहेत, 6 अंतरंग तप, 6 बहिरंग तप, पण तप अनेक प्रकारचे आहेत, लक्षात ठेवा. जी जी क्रिया आणि जे जे परिणाम कर्म निर्जरेसाठी, भविष्यातील 700 पुण्यासाठी आणि भगवत्तेच्या मोक्षस्थानाला, आपल्या आत्म्याला मोक्षाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे, ती प्रत्येक क्रिया आणि प्रत्येक परिणाम तपच आहे. ती क्रिया असेल तर बहिरंग तप आहे, आणि ते परिणाम निर्मळ असतील तर ते अंतरंग तप आहे. त्याचे फक्त मुख्य 12 भेद आहेत. तसे अनेक योद्धा, तपरूपी योद्धा, सैनिक त्या महामुनी महाराजांच्याकडं आहेत. आणि क्षमा आदी, उत्तम क्षमा, मार्दवाजी जे 10 धर्म आहेत, त्या 10 धर्मरूपी मंत्र्यांच्या समूहानं तो सुशोभित आहे. 9 निधी, 14 रत्न, चक्रवर्तींचं वैभव असते त्याच्या सभेतील. तसं
हे 10 धर्मरूपी जी मंत्री आहेत ते मंत्री त्या मुनी महाराजांच्या जीवनरूपी सभेतील ते मंत्री आहेत. हे मंत्री योग्य असतील तर आपोआप सगळं योग्य होत जातं. भगवान बाहुबली आणि चक्रवर्ती भरत ह्या दोघांचे मंत्री चांगले होते. त्या दोघांनी ठरवलं की मंत्र्यांनी ठरवलं हाही मोक्षगामी जीव आहे, हाही मोक्षगामी जीव आहे, दोघंही मोक्षाला जाणार आहेत, दोघंही मरणार नाहीत, दोघांचं काहीही नुकसान होणार नाही, मरणार तरी सामान्य जनता आणि सैनिक आहे. मग त्या दोघांनी बसून ठरवलं की कशासाठी ह्या दोघांच्या तर नुकसान काय होणार नाही, पण ह्या दोघांच्या भांडणात आपली एवढी सैनिक आणि एवढी प्रजा मारायची काय गरज आहे. त्यामुळे त्यांनी दोघांच्या मंत्र्यांनी सांगितलं तुमच्या दोघांच्यात युद्ध करा. मग जलयुद्ध, मलयुद्ध, दृष्टियुद्ध हे सगळं झालं. ऐकायला का झोपायला आहे. आणि या तिन्हीमध्ये बाहुबली भगवान जिंकले. भारताला इगो, आज कुंभोज असू दे किंवा कुठल्याही विश्वामध्ये जावा, तुम्ही श्रावक असू दे किंवा मी साधूसुद्धा, आम्हाला सुद्धा हे सुटलेलं नाही. हे सोडायसाठी आम्ही इथं आलो आहे. पण इथं येऊन आणि जरा ते दृढ व्हायला लागले. तुम्ही सगळं ते सोडायसाठी मंदिरात येत आहे, पण मंदिरात आल्यावर आपला इगो जागा होतो. महिला मायाचारी प्रधानी असतात आणि पुरुष मान कशाही प्रधानी असतात. इगो जागा होतो. आणि एकदा इगो जागा झाला की मग दुर्योधनासारखा इगो जागा झाला तर त्याला ही माझ्या थोरल्या भावाची बायको आहे, ती स्त्री आहे, तिच्या मर्यादा आहेत, तिची आबरू आहे, तिला लाज आहे, हे सगळं विसरून मग इगोसाठी त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीला भरसभेत नग्न करण्यासाठी सुद्धा त्यांना अधर्म वाटत नाही. इगो जागा ज्यावेळी होतो त्यावेळी द्रौपदीसारख्या एखाद्या मर्यादित स्त्रीला हा माझा दीर आहे, माझ्याच नवऱ्याच्या वंशातला आहे, हे विसर पडते. मी स्त्रीची माझी मर्यादा ओलांडून चालणार नाही, ही मर्यादा ती विसरते आणि ती अंधे के बनचे अंधे म्हणते. आणि तिथून वास्तविक महाभारताचा दुसरा पार्ट चालू होतो. महाभारताचा पहिला पार्ट त्या सत्यवती मत्स्यकन्येला आपल्या पित्याची पत्नी करण्यासाठी ज्यावेळेला देवदत्त म्हणजे भीष्म ब्रह्मचर्याची शपथ घेतो आणि हस्तिनापूरचं सिंहासनाचा त्याग करतो, वास्तविक तिथूनच महाभारताची खरी सुरुवात होते. हे इगो असतात, हे महत्त्वाकांक्षी असतात. त्यामुळं साधूंच्या सुद्धा लक्षात येईना की मी एखाद्या साधूची स्पर्धा करत असताना त्याचा समाजावर आणि धर्मावर किती वेगळे परिणाम व्हायला लागलेत. समाज आमच्याकडे काय आदर्श घेणार. आम्ही साधूच. आता आम्ही ऐकत होतो साखर कारखाने, हे गोकुळचं दूध डेअरी इथं, की इकडं सत्ताधारींनी जनरल मीटिंग घेतली की तिकडे विरोधकांनी काय ते समांतर सभा, ही ते राजकारणात बघत होतो. पण आता ते धर्मकारणात सुद्धा बघायची पाळी आली की इकडे एक कार्यक्रम चालू झाला की तिकडे एक दुसरा कार्यक्रम चालू. इकडं पार्श्वनाथ वस्तीत एक महाराज यायला लागले की इकडं आदिनाथ वस्तीत एक महाराज याला. पण आता कुंभोजमध्ये आम्ही सगळीजण खरोखर पार्श्वनाथांची क्षमा, खरोखर आदिनाथांचा कर्मसिद्धांत आणि खरोखर महावीरांचा जगा आणि जगोदेचा उपदेश शिकण्याची भूमिका आता कुंभोजवाल्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. आणि तोच वास्तविक खरा धर्म आपल्याकडे आहे लक्षात. आणि तोच धर्म स्वीकारला पाहिजे. आदिनाथांनी विकल्प केला नाही. मी तीर्थंकर मुनी महाराजांनी 6 महिने उपाशी फिरलो. त्यांच्या लक्षात आलं
मी की पूर्वभावामध्ये मी नक्की कोणाला तर उपाशी ठेवलो आहे, म्हणून आज मला उपाशी फिरायची वेळ आली. त्यांनी तो कर्मसिद्धांत अत्यंत समता भावनेनं स्वीकारला. ती आदिनाथांचा कर्मसिद्धांत आम्ही कुंभोजमध्ये शिकण्याचा प्रयत्न या 4 महिन्यात करायचा आहे. स्वतःच्या भावानं आपल्या पत्नीवर बलात्कार केल्यानंतर सुद्धा आपल्या भावाला क्षमा केलं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी मरुभूतीनं स्वीकारली. आणि म्हणून ते 10व्या भावात पार्श्वनाथ झाले. तर रात्रंदिवस आई वडील रात्रंदिवस मिळून मिळवलेल्या शेतीतल्या अर्धा एकर शेत भावाला जास्त गेलं, थोरल्याला किंवा बारक्याला, तर त्याच्यासाठी मला कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. ही पार्श्वनाथांची क्षमा. सासू रात्रंदिवस कष्ट करून काटकसर करून 5-10 तोळं सोनं मिळवून ठेवली. आम्ही 2 वेगवेगळ्या घरातनं आलेल्या जावा त्या अर्ध्या तोळ्या सोन्यासाठी परत डोकीची केसे एकमेकांची मोजायची काही आवश्यकता नाही. हातात धरून मला सुद्धा मरुभूतीची क्षमा शिकली पाहिजे, ही भूमिका आता तुम्हाला आम्हाला शिकण्याचा प्रयत्न या 4 महिन्यात करायला पाहिजे. आणि भगवान महावीरांनी जसं मला जगण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, म्हणून जगा आणि जगुद्याचा जो महान संदेश दिला, तो संदेश स्वीकारण्याची जबाबदारी आणि तो शिकण्याचा प्रयत्न आपण या जर 4 महिन्यात केलो आणि मग जरा 4 पावलं पुढे हे सगळं शिकून गेल्यानंतर धन संपत्तीच खरी आपल्या परिणामांना बिघडवणारी आहे. म्हणून माझ्या भावानं युद्धात हरल्यानंतर सुद्धा चक्ररत्न सोडला माझ्यावर. माझ्या भावालाच मला मारायची भावना झाली. याला सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर सत्ता आणि संपत्ती आहे. हे कळल्यानंतर आपल्या भावाला जिंकल्यानंतर सुद्धा सगळ्याचा त्याग करून तपश्चर्या करणाऱ्या भगवान बाहुबलींचा आदर्श आपल्याला सगळ्यांना घेण्यासाठी ह्या चातुर्मासात आपण प्रयत्न करायचे आहेत. ते पुद्गल चक्ररत्न सुद्धा त्याचा सुद्धा नियम आहे की आपल्या रक्ताच्या आणि आपला जो स्वामी आहे त्या स्वामीच्या नात्यातील परिवारातील लोकांवर ते चक्र काम करत नाही. त्यामुळे ते बाहुबली भगवान मुनी त्या बाहुबली राजकुमाराकडे गेलं आणि त्याला 3 प्रदक्षिणा घालून परत ते आलं. त्या चक्राकडे सुद्धा एवढी नीती आहे. आणि आज आपण भाऊभावाच्या विरोधात लग्न करून गेलेल्या बहिणी परत भावाच्या संपत्तीत. पण तुम्ही विसरलाय तुमच्या नवऱ्याला सुद्धा बहिणी आहेत. तुम्ही आज तुमच्या भावाच्या संसारात इंटरफेअर केला तर तुमच्या नंदा तुमच्या नवऱ्याच्या तुमच्या प्रपंचात इंटरफेअर केल्याशिवाय राहणार. जैशी करणी वैसी भरणी. मग बाहेरून आलेल्या कुंभोजच्या बायकांनो, तिथलं अर्धा एकर मागून घ्यायचं का इथलं 2-4 एकर नंदांना द्यायचं? तुम्ही तिकडं भावाकडनं अर्धा एकर आणला व्याजाचं कट. कारण कुंभोजवाले सगळे श्रीमंत लोक आहेत, सगळे पाटील चौगले सगळे वतनदार लोक आहेत तुम्ही. त्यामुळं बाहेरून आलेल्यांचं तिकडं माहेरला कुठं तर 2-4 एकर असणार, पण इकडं सगळं तुम्ही 10-20 एकरवाले यायचा. मग तिथलं अर्धा एकर घेऊन यायचं आणि इथं परत 2-3 एकर नंदेला द्यायचं. काय तुझं तुला आणि माझं मला म्हणून गप आनंदानं आहे त्याच्यामध्ये आपला कष्ट करून संसार परिवार आनंदानं जगायचं. हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणून 10 धर्मांनी सहित 10 धर्मरूपी ज्यांचे मंत्री ज्या आत्मारूपी राजाचं संरक्षण करण्यासाठी तयार आहे, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत, तिथं सुद्धा मंत्रिमंडळ असतं. कोण तर राजा आक्रमण करायला लागलाय शत्रू,
तर त्याचा सल्ला देणारा मंत्री वेगळा असतो. धन संपत्तीचा प्रभाव कमी व्हायला लागलाय, म्हणजे खजाना कमी व्हायला लागलाय, तर त्याचा सल्ला देणारा राजांना वेगळा असतो. धार्मिक सल्ले देणारे मंत्री वेगळे असतात. राज्य कसं चालवायचं हे शिकवणारे, सल्ला देणारे, मार्गदर्शन करणारे मंत्री वेगळे असतात. आणि या सगळ्या मंत्र्यांचा एक समूह म्हणजे राजा असतो, लक्षात ठेवा. तसं 10 धर्मरूपी मंत्री जर आपल्या आत्म्यासोबत जर असतील, तर मला सांगा, आपल्या आत्म्यावर कोणताही शत्रू कधीही राज्य मिळवू शकत नाही, आक्रमण करू शकत नाही, केला तरी तो विजय मिळवू शकत नाही. म्हणून शेवटी धर्माचा विजय होतो. तो धर्म शिकण्यासाठी, खरा धर्म समजावून घेण्यासाठी तुम्ही आणि मी सुद्धा प्रयत्न करायला लागलो. जो माझा 2008चा चातुर्मास होता, त्या 2008च्या चातुर्मासामध्ये त्यावेळेचे ऐलक श्री सिद्धांत सागरजी महाराज यांच्याजवळ बसून मी आणि धवलसागर महाराज, तुम्ही पण महिला 5-25 येत होता, 148 कण प्रकृती आम्ही शिकली. आणि परत आचार्यजींच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यावर आम्हाला एक चांगलं वज्रलेप बसलं. आज परत त्याची उजळणी, काय म्हणतो, पावती रिव्हिजन करून तुम्हाला आम्हाला परत एकदा कर्मसिद्धांत आणखी दृढ करून घ्यायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. मग बघा, एकदा कर्मसिद्धांत आपल्या लक्षात आलं ना, तुमचे कोण शत्रू राहणार नाहीत, कुणाबद्दल शत्रुत्वभाव राहणार नाही, कुणाबद्दल रागपूर्वक असं मैत्रीभाव राहणार नाही. कारण आपण सगळ्यांना हे जाणायचं आहे की हे सगळं कधी ना कधी तर सुटणार आहे. आपण नाही सोडलो तरी ते सोडून कधी ना कधी जाणार आहे. म्हणून आपल्या आत्म्याला मार्गदर्शन करणारं मंत्रिमंडळ योग्य असावं लागतं. म्हणून प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग, 4 प्रकारे शास्त्राचं विभाजन का झालं? शास्त्र वेगळे. साई चोक 24, पहिल्या 6 तीर्थंकरांनी प्रथमानुयोग सांगितला, नंतरच्या 6 तीर्थंकरांनी चरणानुयोग, कर्णानुयोग सांगितला, नंतरच्या 6 तीर्थंकरांनी चरणानुयोग सांगितला, नंतरच्या 6 तीर्थंकरांनी कर्णानुयोग सांगितला, आणि नंतर आमच्यासारख्या आल्यांनी कर्मानुयोग सांगितला. असं काय झाले? सगळ्यांनी तेच सांगितले. 4ही अनुयोगामध्ये, प्रत्येक अनुयोगामध्ये 4ही अनुयोग लपलेले आहेत. फक्त एक मुख्य रूपात आहे, बाकी 3 गौण रूपात आहेत. पण सगळ्यात 4ही अनुयोग आहेत. कशात एकच आहे आणि 2च आहे असं काही नाही. त्यामुळं आपण हे जीवन जगत असताना ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणून तुम्हाला प्रपंच करत असताना मार्गदर्शन करणारी जी काही 4 लोक असतात तुमच्याजवळ, रोज दुपारी कट्ट्यावर बसून शेंगा फोडत किंवा तंबाखूची राखुंडी घेऊन घासत, काय नसलं तर गहू आणि ज्वारी निवडत, आजूबाजूचे जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ पहिला चांगलं पाहिजे. ते मंत्रिमंडळ आम्हाला नेमकं आमचं कल्याण करणारं शिकवायला लागले, आमचं घर फोडायला मार्गदर्शन करायला लागले की आमचं घर जोडायला सांगायला लागले. ते मंत्रिमंडळ ऐकायला लागलं की नाही? शेजारच्या आत्ता येणाऱ्या मंत्रिमंडळाकडे लक्ष नको, आता आपण असते ते मंत्रिमंडळ आमच्या जावा जावेंना बहिणी बहिणीसारखं, मैत्रिणीसारखं शिकवा लागले. बघा, कुंतींनी पांडवांना 5 पोरांना शिकवली, हे तुझे भाऊ आहेत, यांच्याशी चांगलं वागायचं. आणि तेच मामा शकुनी मामा सांगितला, हे तुझे शत्रू आहेत, हे तुझ्या सिंहासनामध्ये अडथळा आणणारे आहेत. त्या दुर्योधनाला काही माहीत नव्हतं हे मित्र आहेत काय शत्रू आहेत. त्या शकुनी मामानं तसं शिकवलं. एका महाभारतात कधी तर प्रसंग आला तर सांगीन, 3 मामा आहेत लक्षात ठेवा. एक कंस आहे,
एक शकुनी मामा आहे आणि एक श्रीकृष्ण आहे. तो सुद्धा अभिमन्यूचा मामा होता. तिघांनी आपले कर्तव्य पार पाडले, पण योग्य कर्तव्य पार पाडणारा कोण होता? तसं माता भगिनींनो, इथल्या पुरुषांनो, युवकांनो, तुमचं जे मंत्रिमंडळ तुम्ही जे जवळ आजूबाजूला ठेवून घ्यायला लागलाय, तुम्हाला सल्ला देणारं, मार्गदर्शन देणारे, ते किती व्यवस्थित आहेत, त्यांच्याकडं धर्म किती आहे, त्यांची नीती किती आहे, ते व्यवस्थित आहेत का, त्यांचं जीवन कसं ते जगायला लागलेत, ते आप कमाईवर जगायला लागलेत काय बाप कमाईवर जगायला लागलेत, सगळ्या पद्धतीचा पहिला परीक्षण करा. आणि परीक्षण करून मग आपलं सल्लागार मंडळ स्थापन करा, की जेणेकरून आमच्या आयुष्याचं चांगलं होणार आहे काय वाईट होणार आहे समजावून. तसं या महामुनी योगीराजांचं जे सल्लागार मंत्रिमंडळ होतं ते उत्तम 10 धर्मरूपी मंत्रिमंडळ होतं. उत्तम, क्षमा, मार्दव आदी मंत्रिमंडळ होतं. मग हे 10 मंत्री ज्यावेळी असतील त्यावेळी त्या आत्म्याला कसं भरकटायला चान्स मिळेल, कशी संधी मिळेल? आम्ही सांगायची गरजच नाही तुमचे मित्र चांगले का वाईट. आम्ही सांगायची गरज नाही तुमची मैत्रीण चांगली का वाईट. तुम्ही पहिला ठरवा चांगलं काय आणि वाईट काय, आणि मग तुम्ही मनाला विचारा हे चांगलं करण्यासाठीच मला मार्गदर्शन चालू आहे काय वाईट करण्यासाठी मार्गदर्शन चालू आहे. म्हणून मंत्रिमंडळ फार चांगलं असणं, सल्लागार मंडळ फार चांगलं असणं फार गरजेचं आहे. म्हणून घरात, ज्या घरात म्हातारी माणसं आहेत त्या घरात शिस्त आणि व्यवस्थापन चांगलं असतं, आणि ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरात वातावरण आनंदी आणि हसत खेळत असतं. करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, घरात मुलं नाहीत, तुमच्या घरात कधी आनंद असणार नाही. करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहेत पण तुमच्या घरात आईबापच नाहीत, असले तर त्यांना आदर नाही, किंमत नाही, तुमच्या घरात कधीही शिस्त असणार नाही, कधीही अनुशासन असणार नाही. हे लिहून ठेवा. आणि या दोन्ही व्यवस्था बऱ्यापैकी आपल्या सगळ्या घरातनी आहेत. एखाद्या दुसऱ्या टक्के कुठल्या तर घरात नसेल, पण बहुतांशी घरात वडीलधारी माणसं पण आहेत, लहान मुलं पण आहेत. त्यामुळे या दोन्हीचा आनंद एक अनुशासन शिकायसाठी आहेत आणि एक अनुशासन शिकवणारं पात्र आहे. आपण लहानांच्यावर अनुशासन शिकवायचं असतं आणि मोठ्यांचं अनुशासन आपण स्वीकारायचं असतं. तुम्ही स्वीकारला लहान होऊन तर तुमच्यापेक्षा लहान अनुशासन स्वीकारतील, अन्यथा नाही. म्हणून असं 10 धर्मरूपी उत्तम मंत्रींच्या समूहाने सुशोभित सम्यक ज्ञानरूपी कोतवाल इसकी रक्षा करते. आता याची रक्षा करणारे कोण आहेत? सम्यक ज्ञानरूपी, समीचीन ज्ञान हे कोतवाल आहेत रक्षा करणार. आत्म्याचा सगळ्यात जवळचा मित्र, मैत्रीण जर या विश्वात कोण असेल तर ते सम्यक ज्ञान आहे. लक्षात ठेवा, सम्यक ज्ञान आहे. म्हणून त्याला आचार्य भगवंत समंतभद्र महाराजांनी, आपले गुरुदेव नव्हेत, ज्यांनी रत्नकंडक सावकाचार लिहिला, त्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य अशी भूमिका रत्नकंडक सावकाचारमध्ये ठेवली. अनेक आचार्यांनी ज्ञानाला पहिला घेतलं, अनेक आचार्यांनी ज्ञानाला मध्ये घेतलं. याचं कारण आहे ज्ञान सम्यक दर्शनाला आणि सम्यक चारित्र्याला, ह्या दोघांना सुरक्षित याच्यात समतोलता ठेवण्याचं काम, ह्या दोघांची रक्षा करण्याचं काम सम्यक ज्ञान करतं. म्हणून पंचमकालात स्वाध्याय परम तपः असं म्हटलं जातं की स्वाध्यायाच्या माध्यमातून सम्यक ज्ञान प्राप्ती होते आणि सम्यक ज्ञानाच्या माध्यमातून माझी श्रद्धा आणि माझं आचरण सुरक्षित राहतं. पण ते स्वाध्याय द्रव्य स्वाध्याय असता का म्हणे, भावज्ञान असायला पाहिजेत. ते स्वाध्याय स्वतःच्या जीवनाची उज्ज्वलता निर्माण करणार असलं पाहिजे, दुसऱ्यांना कमी लेखणारं
ज्ञान आणि स्वाध्याय असता कामा नाही. म्हणून सम्यक ज्ञानरूपी कोतवालांच्या पासून त्या महापुरुषांची रक्षा होत असते. इसकी सीमा के अंत में संयम रूपी बगीचे लग रहे हैं. कषाय और काम रूपी शत्रुओं के समूह तथा पंचेंद्र रूपी चोर इसमें प्रवेश नहीं कर सकते. या सीमेचा, ह्या नगराचा अंत जो आहे, शेवट, तो संयम रूपी बागेच्या रूपातून आहे. तिथं अत्यंत सुंदर वन आहे. समोशरणामध्ये सुद्धा हे सगळं असतंय. तलाव असतात, बाग असतं, तट असतं, मंदिर असतात. तसं ह्या साधूंच्या ध्यानरूपी नगराचा शेवट जो आहे तो संयमरूपी बागेच्या माध्यमातून आहे. आणि कषाय रूपी, म्हणून कषाय आणि कामरूपी शत्रू यांचा जो समूह आहे तो समूह आणि पंचेंद्र रूपी चोर याच्यामध्ये कधीही प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून श्रेष्ठता ज्येष्ठतावर अवलंबून नसते, योग्यतावर अवलंबून असते. धृतराष्ट्राला अहंकार होता, ऐकायला लागलाय काय झोपालाय? धृतराष्ट्राला अहंकार होता, मी कुरु वंशातला सर्वात प्रथम पुत्र आहे, त्यामुळे सिंहासनावर बसण्याचा अधिकार माझाच आहे. ते महामंत्री विदुर सांगतात की तिन्ही भाऊ किंवा जेवढी मुलं आहेत ती सगळी शरीरानं बुद्धीनं सगळी सकंड एकसारखी असतील तर त्याच वेळेला मोठ्या मुलाचा अधिकार त्या सिंहासनावर असतो. नसेल तर एक जरी व्यंग असेल तर त्याला कधीही सिंहासनावर बसता येत नाही. म्हणून या ठिकाणी ही जी श्रेष्ठता त्या साधूंनी निर्माण केलेली आहे ती कोण पहिला दीक्षा घेतला आणि कोण नंतर घेतलं हा भाग नंतरचा असतो. कोण अगोदर त्या विशुद्ध परिणामांना प्राप्त केली ती योग्यतेवरही ठरत असतं, लक्षात ठेवा. आदिनाथ भगवंतांचा आहारचर्या करणारा मुनी महाराजांचा प्रथम आहार देणारा श्रेयांश राजा, त्याला वैराग्य झालं आणि दीक्षा घेतला. आणि अजून आदिनाथ भगवंत केवल्यान झाल्यावर समोशरण घेऊन जगात देवाला उपदेश देत त्यांच्या समोशरणाचा विहार चालू आहे. त्याच्या अगोदर श्रेयांश राजा मोक्षाला गेले. तीर्थंकरांना आहार देऊन नंतर दीक्षा घेऊन तीर्थंकरांच्या अगोदर मोक्षाला जाणारे जीव आहेत. ऐकायला लागलाय काय? जावानो आणि सुना काय थुरलीला काय म्हणायचं? जवच. आणि धाकटीला जवच. बरं, मोठी आणि बारकी जाऊ. ऐकायला लागलाय काय? ती काल आल्या आणि लगेच सासून तिच्या हातात किल्ल्या दिली बा. उलट टेन्शन नाही म्हणायचं, कशाला लिवत बसायला लागतंय सगळं. गप पाहिजे तेव्हा मागायचं, लागते तेवढं खायचं आणि गप आपलं झोपायचं. किल्ल्या घेतलेल्या आता नको म्हणा लागल्या आणि तुमच्याकडं नाही तर मागत बसलायचा. हे रात्रीची झोप न लागायला आणि पोट भरून खाण्यासाठी अडथळा यायला सगळ्यात मोठे सिंहासन. खरं सांगायला मी चेष्टा करत नाही, पण लोकांना असं काय सिंहासन म्हणजे वाटलंय मला कळत नाही. मला काय अजून त्रास झाला नाही, सोडा. का झाला नाही? कारण मी तिची अपेक्षाच केलो नव्हतो. मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं मला ते बोनसमध्ये मिळाले. मलाही माहिती आहे 100% तेवढी योग्यता माझ्यात नाही, पण शेवटी गुरूंचा आशीर्वाद प्रसाद म्हणून जे काय असेल चांगलं पण स्वीकारायला पाहिजे,
चुकीचं. पण हे काय माझ्या गुरुनी मला त्यामुळं मला काय त्याची काय आज पण अपेक्षा नाहीत, उद्या पण नाहीत. त्यामुळं मी सारखं म्हणतोय सरळ सागरजींना देईन, पाहिजे असलं तर सांगा मी देतो, पण कट कारस्थान काय करायचं नाही. कोणाला पण मागू देत, मी आत्ता देतो सगळं, काय आहे त्याच्यात. पण एक पुण्याचा उदय आहे. संघातले सगळे साधू म्हणतात की त्याच्यावर बसल्यानंतर काय डोकीला त्रास असतो ते सगळं माहिती आहे. आता गप रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करत बसतोय आणि ते आणि पदावर बसतो आणि रात्रभर त्याचं उद्या काय करायचं आहे, ह्याचा परवा दिवशी काय करायचं आहे. हे आणि जेवढं मुनी अवस्थेत आनंद असतो ना, तेवढं कुठल्याही अवस्थेत आनंद नाही. लक्षात, कुठल्याही अवस्थेत नाही. पण मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही असं म्हणतात. म्हणून आम्हाला स्वर्ग पण कळलं आहे, सगळं कळलं आहे. तुम्ही आता लई काय अपेक्षा करू नका. गप ज्याच्याकडे जी जबाबदारी घरात आहे ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. बघा तुमच्या आयुष्यात आनंद किती होईल, आनंद किती प्राप्त होईल तुम्हाला. बरं, सगळ्या चाव्या तुमच्या हातात आल्या, काय 2 नंबर नव्हे 3 नंबर करा, नाही 10 नंबर करा आणि सगळं तुम्हाला घ्या. जावेला काय देऊ नका, दिराला काय देऊ नका, सासूला पण काय देऊ नका, सगळं तुमच्याकडे ठेवून घ्या. बघा किती समाधानी असतं याचा. हळद रुसली कुंकू असली, बघितलंय की नाही. पितळाचं भांडी हिच्याकडं, जर्मनचं भांडी तिच्याकडं. लांबडा साळूता मला, बारका साळूता तिला. पण हे मी दीक्षा घ्यायच्या अगोदर मी बारका असताना चड्डी घालत होतो तेव्हा पिक्चर निघाला होता. तुम्ही म्हणशीला आत्ता महाराजांना कसं कळलं, तेव्हा बघितलं होतं हे. आणि मी चांगलं पण लक्षात ठेवतोय, वाईट माणूस आला की त्याला वाईट उत्तर द्यायला लागतात, चांगला आला की चांगलं. सांगा, वाड्यात ती राहिली आणि त्याला शेतातलं पडकं घर दिलं. सुखी कोण होती, आनंदी कोण होतं. मग एवढं धर्म शिकून जर आम्हाला कळलं नसेल, त्या मिथ्यादृष्टी लोकांना एवढं जर शांती असेल, तर आम्ही तर धार्मिक आहे, आम्ही तर सम्यक दृष्टी. ज्यांनी मिळवले घरात बारक्यांना त्रास देतात त्यांनी म्हणायचं पुढल्या भावात मी तिथं आहे ती हित आहे. आणि जे त्रास सहन करायला लागलेत त्यांनी म्हणायचं मागल्या वेळी मी तिथं होतो म्हणून आत्ता हित आहे. मग ज्यांना धर्म कळेल ते बारके त्रास करून घेणार नाहीत आणि मोठ्यांना लक्षात आलं तर पुढल्यांना त्रास परत देणार. याच्यापेक्षा मोठा धर्म काय जैन धर्म सांगा बघूया, काय जैन धर्म. आणि मग तुम्ही आम्ही असं सगळं वागायला लागलो तर तुमचं घर मंदिर बनल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातला प्रत्येक सदस्य तुम्हाला देवासारखा दिसल्याशिवाय राहणार नाही. हाच धर्म म्हणजे जिनशासन आहे, लक्षात ठेवा. हेच धर्म आहे, दुसरं काय. ह्या आत्म्याची संपत्ती लुटणारे दुसरे कोणी नाहीत. कधी तर एक बातमी येते, कुंभोजमध्ये या गल्लीत दरोडा पडला, पण रोज बातमी येते भावाभावांची भांडणं चालू आहेत बघ, जावाजावांची भांडणं चालू आहेत बघ, भावा बहिणींची भांडणं चालू आहेत बघ. रोज बाहेरची लोक कधी तर दरोडा घालतात, घरातली लोक रोज पोखरून पोखरून दरोडा घालायला लागलेत. त्याच तसं इथं उदाहरण आहे ते सांगायला लागलोय. तसं आत्म्यावर बाहेरचे शत्रू कोण आघात करणार, त्या स्वरूपाला आणि त्या स्वभावाला आत्म्याच्या त्या संपत्तीला लुटणारे परकीय कोण नाहीत. त्या माझ्या आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाच्या संपत्तीला लुटणारे मीच सांभाळलेले क्रोध मान माया लोभ, ज्यांना मी माझे परम मित्र समजतोय. स्पर्शेंद्रिय रसनेंद्रिय घ्राणेंद्रिय चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, ज्यांना मी माझा परिवार मानायला लागलोय आणि ज्या परिवाराच्या सुखासाठी मी अनंत आनंदाला सोडण्याचा पुरुषार्थ करायला लागलोय,
तेच माझा परिवार, तेच माझे मित्र रोज कषायानी पंचेंद्रिय विषय रोज माझ्या संपत्तीला लुटा लागलेत. बाहेरचे लुटणारे फार कमी आहे. खरी लुटणारी तर आपल्या जवळचे असतात. हे तुमच्या घरात जेवढं तुम्ही विश्वास ठेवलाय ना, तेवढंच धर्मात पण ठेवा, तेवढंच आत्म्यावर ठेवा. म्हणून पंचेंद्रियांच्यावर ताबा ठेवा. कषायांना मंद करूया. बघा त्या आत्म्याचा आनंद, त्या जीवनाचा आनंद, त्या गोष्टीचा आनंद किती. बरं कोण घेऊन जाणार आहे? कोण किती घेऊन जाणार आहे? एक विमान दुर्घटना 2024 सालाला झाली. त्याच्यात मागजी मुख्यमंत्री जैन समाजाचे गेले, गुजरातचे. एक गेल्या वर्षी दुर्घटना झाली, त्याच्यात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले. काय कोण संकट, किती जण काय काय घेऊन गेले. माधवरावजी शिंदिया ग्वाल्हेरचे राजे होते, लक्षात ठेवा. विमान दुर्घटनेत गेले. 1 मिनिट अगोदर त्यांना कळलं नाही की मला माझा मृत्यू बोलवलाय, माझा मृत्यू जवळ आलाय. हीच वास्तविक तुमची आणि माझ्या जीवनाची अवस्था आहे. तुम्हाला आणि मला सुद्धा सांगून मृत्यू येईल याची गॅरंटी नाही. मग 1 मिनिटानंतर मरणारच आहे असा ज्याच्यावर विश्वास आहे ज्याला, तो बघा सगळ्यांच्याबरोबर चांगलं वागायला, सगळ्यांच्याबरोबर चांगलं बोलायला शिकतो. आणि हे सगळे आमचं जे नगर आहे ना, ह्या सगळ्यांनी रहित आहे. म्हणून दिवसा ढवळ्या चोर या लागल्यात, चोरून घेऊन चालल्यात. पण हे महायोगीराज असतात, महातपस्वी असे महायोगीराज असतात. त्यांचे सगळ्या ध्यानरूपी नगराला या चारी बाजूनं अनेक गुणांनी ते वेष्टित आहेत. म्हणून तिथं कषाय आणि कामरूपी शत्रू किंवा पंचेंद्रिय चोर याच्यामध्ये कधीही प्रवेश करू शकत नाही. म्हणून तुम्ही अंशतः तरी ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे. आणि आम्ही पूर्णतेनं या व्यवस्थेला स्वीकारून, व्यवस्थेला काय तोच माझा गुण आहे, तोच माझा खरा धर्म आहे, म्हणून आम्ही एकरूप होणं फार गरजेचं आहे. न इस नगर का भंग कभी हो सकता है. यह ध्यान रूपी नगर साधु लोगों से भरा हुआ है. आणि नगर ध्यान रूपी नगर आहे, ते कशाने भरलेलं आहे? साधू रूपी सगळ्या लोकांनी भरलेलं आहे. आपलं नगर कशाने भरलेलं आहे? सगळं राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार. बसता उठता सुद्धा सरली बघ इकडं. आता तू म्हणतायसच, मधनं फोन तर आत्ता आली आणि पुढे बसली बघ. महाराज काय सांगायला लागले तिकडं लक्षच नाही. त्याच्यात आणि आम्ही मग एवढं एकाग्र तुमचं मन आहे. बाहेर कोण या लागले चालले तिकडं लक्ष, पुढं कोण बसले इकडं लक्ष. मग असं जर आमचं लक्ष असेल तर मग आमच्या डोक्यावर जळणारी शिगडी ठेवल्यावर आम्ही गजकुमारसारखं ध्यान कसं करणार सांगा. त्या सुकौशल सुकुमार मुनींच्यासारखं एक वाघिणी किंवा कोणाशी येऊन आमचं जर शरीर खात असतील तर तरी पण ते न विचलित होणारे त्या साधूंचं ध्यान आणि आमचं ध्यान कुठं आहे? म्हणून आचार्य सांगतात, पहाड़ को उठाने की सोचने वालों पहिले पत्थर को हिलाने का प्रयास तो करो. भगवान व्हायचं आपल्याला पहिले एक चांगला श्रावक तर होऊया, पहिले एक चांगला साधू तर होऊया. लई मोठे उपसर्ग राहू देत, जगाचं बोलणं राहू दे, सहन करायचं. घरातल्यांचं तर सहन करूया, घरातल्यांचं जाऊ दे, निदान नवऱ्याचं तर सहन करायला शिका. निदान सासूचं तर सहन करा, सासऱ्याचं तर करा. घरातल्या 2 माणसांचं सहन होईना आणि रोज येऊन म्हणतोय वंदे तो तुम्ही भक्ती भगवान नाहीत राहता नाहीत राहता नाहीत राहता जगत रे वीत रागात परोदेव. इथे येऊन नुसता बडबडल्यावर होणार आहे.
इथून नुसतं बडबडल्यावर होणार आहे? त्यांनी एवढ्या हजारो लोकांचा उपसर्ग सहन केला, असंख्यात परिचय सहन केले. तुम्ही आणि मी 1-2 लोकांचा उपसर्ग, 1-2 परिचय तुम्ही आम्ही जर सहन करत नसेल तर काय उपयोग आहे? फार वैचारिक योग्यता आहे. मी आता मला परवा कोणतं व्हिडिओ दाखवला एक साधू संघाचा. काय आम्ही 20-20, 30-30, 40-40 वर्ष अध्ययन करून, अभ्यास करून, सगळं करून आम्ही काय मिळवलो सांगा? एक क्षुल्लक मुनी महाराज, क्षुल्लकजी दिगंबर मुनी महाराजांच्या उजव्या हाताला इथं बसलेत उंचावर, आणि ऐलक महाराजजी सगळे खाली बसलेत 2 नंबरच्या स्टेजवर. मला कोणाबद्दलही टीका करायची नाही, मला कोणाबद्दल निंदा करायची नाही, पण ज्ञान नम्रतेनं वाढत जातं, ज्ञान विनयानं वाढत जातं. ज्ञानामध्ये नम्रता आली, ज्ञानामध्ये तर ते ज्ञान वाढत जातं. अर्जुन कर्णाला उत्तर देतो. ते युद्धशाळेतून आल्यानंतर, गुरूंच्या गुरुकुलमधनं आल्यानंतर यांची परीक्षा होते, त्याचं उत्तर काही लागत नाही, निर्णय होत नाही. त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पांडवांनी कर्ण समोरासमोर येतात, ती आई कुंती बरोबर, त्यावेळी कर्ण तुझा मृत्यू माझ्याच हातनं होणार म्हणून अर्जुनाला चॅलेंज देतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो ते तुला कधीही शक्य नाही, ते तुला कधी होऊन देणार नाही, मीच तुझ्यावर विजय मिळवीन. असं तसं म्हटल्यानंतर युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो, अर्जुन पार्थ शांत बस, अहंकार धर्म को खा जाता है, अहंकार योग्यता को खा जाता है, अहंकार करने से योग्यता नष्ट हो जाती है, महत्वाकांक्षा योग्यता को नष्ट कर देती है और तुम्हारे लिए शोभनीय नहीं है. आणि त्यांनी त्या अंगराज कर्णाची क्षमा मागितली की अंगराजजी तुम्ही जावा, अर्जुनानं काय बोललाय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हे धर्मराज युधिष्ठिर होते. प्रत्येक क्षणाला आपल्या भावांना सांगत होते अहंकार करायचं नाही, गर्व करायचं नाही, ईर्ष्या करायचं नाही, मत्सर करायचं नाही. मागं आणि पुढं काय नसते, पद पद असते, लक्षात ठेवा. त्यामुळं हा अहंकार जो आहे तो अहंकार इतर साधूंच्या जवळ नसतो. त्यामुळे या नगराचं भंग, ह्या नगराचा नाश करण्याची क्षमता कुणामध्ये सुद्धा नाही. यह ध्यान रूपी नगर साधु लोगों से भरा हुआ है और परम मनोहर है. म्हणून साधू विमलताई मोराबट्टीताई आम्हाला साधूंची व्याख्या सांगताना सोप्या भाषेत सांगितली. सांगू काय नको? नको तर चला बा सांगतो. खायला गाठलाय म्हणजे ऐकायलाच पाहिजे. क्रोध, बोट आहेत हाताला, नुसता अंगठ्या घाल्यासाठी उभे करू नका, मोजा. क्रोध म्हणा, मान, माया, लोभ, अहंकार, ममकार, धू, साधू. किती झाले गोष्टी? क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार आणि ममकार, या 6 गोष्टींना धुण्यासाठी जो प्रयत्नशील असतो तो साधू. साधू किती साधूची सोपी व्याख्या आहे की नाही? तसं श्रावक श्रद्धेपूर्वक विवेकानं जो क्रिया करतो तो श्रावक. नुसता महावीर जयंतीला 1008 रुपये भरतोय म्हणून मी श्रावक असं म्हणून चालणार नाही. श्रद्धा पाहिजे, विवेक पाहिजे, विनय पाहिजे,
ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या नगराचा कधी भंग होणार नाही आणि हे परम मनोहर, मनाला आनंदी देणार असं मनोहर, तिथंच बसा, मनोहर असे नगर आहे. इस नगर के स्वामी वे ही मुनि होते हैं जो महाशील रूपी उत्तम कवचों को सदा पहने रहते हैं. हे जे महामुनिराज असतात स्वामी, हे महाशील रूपी उत्तम चिलकत कवच त्यांनी घातलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून स्वतःला ते श्रेष्ठ म्हणजे सुरक्षित असतात. जो समता रूपी ऊंचे हाथी पर चढ़े रहते हैं, जिनके हाथ में धैर्य रूपी धनुष सदा सुशोभित रहता है, तथा जो रत्नत्रय रूपी बाणों को धारण करता है, ऐसे उत्तम सुभट रूपी मुनिराज इस श्रेष्ठ ध्यान रूपी नगर के राजा होते हैं. जे समता साम्य भाव, समता भावनेमध्ये उंच हाताला, उंच हाता म्हणजे असं उंच चढत असतात, परिणामांची विशुद्धी वाढत असते. ज्यांचा हात धैर्यरूपी धनुष्याने सदा शोभनीय आहेत आणि रत्नत्ररूपी बाण जे धारण केलेले आहेत, असे उत्तम सुभट म्हणजे योद्धा, राजा, अशा उत्तम सुभट रूपी राजा किंवा योद्धा रूपी महामुनिराज इस श्रेष्ठ ध्यान रूपी नगर के राजा होते रहते हैं. मला सांगा, या ठिकाणी अभिमन्यू युद्धाचे नियम ठरले होते की गदाधारींच्या बरोबर गदाधारीच युद्ध करणार, भालाधारींच्या बरोबर भालाधारी युद्ध करणार, धनुष्यधारींच्या बरोबर धनुष्यधारी युद्ध करणार. पण ते कोवळं पोरगं ज्यावेळी त्या चक्र व्यूहामध्ये गेलं, त्यावेळेला सगळीजण मिळून ह्या नियमांचं उल्लंघन करून त्या ठिकाणी त्या मारलं. पण मारत असताना फक्त सगळ्यांची इच्छा होती, मला मारू नका. एकदा अभिमन्यू म्हणायला पाहिजे, एकदा त्याच्या डोळ्यातनं असे दुःखाचे अश्रू यायला पाहिजेत आणि मरताना असं आकुलित होऊन तो मेलेलं बघायचं आहे, असं सगळ्या कौरवांची इच्छा होती. पण रक्ताच्या शेवटच्या ठेंबापर्यंत आणि नाकातल्या शेवटच्या श्वासापर्यंत तो कधीही आकुलित झाला नाही. उलट तो प्रत्येक समयाला उठून त्यांच्याबरोबर लढाई करण्याचा प्रयत्न तो करत राहिला. ह्याला म्हणायचं सुबट योद्धा, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आता तसा योद्धा बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमचे परमपूज्य मुनी भास्वत सागरजी महाराज समाधीच्या योद्धा बनण्यासाठी, समाधी सम्राट सुभट राजा बनण्यासाठी या ठिकाणी कुंभोजच्या पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान, आदिनाथ भगवान, बाहुबली भगवंतांच्या 5 मुलामध्ये चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांच्या साधनेनं पवित्र आणि पावन झालेल्या अशा भूमीमध्ये एक शांतीसागर महाराजांचा छोटासा अनुज त्या फुलाची पाकळी बनण्याच्या भावनेनं या ठिकाणी साधना करण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या साधनेची वयावृत्ती करण्याचं पूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारून निवेदन करून मलायन त्यांना इथं येण्यासाठी तुम्ही भाग पाडलेला आहे. हे त्यांचं तर पुण्य आहेच, पण त्यांच्यापेक्षा जास्त
कुंभोजवाल्यांचं पुण्य आहे, लक्षात ठेवा. कारण एक दिगंबर मुनी महाराजांची समाधी करायला, त्याची सेवा करायला आणि त्यांची साधनाचा काय आय विटनेस होऊन आपली साधनेचा भविष्यातील आपल्या समाधीचे साधनेची स्वप्न रंगवायला ह्याच्यापेक्षा पुढं काही नाही. एक दिगंबर मुनी महाराजांची समाधीमध्ये सहयोगी होणं म्हणजे 100 मंदिर बांधलेल्यामध्ये सहयोगी होण्यासारखं पुण्य असते, लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदर अनेक चातुर्मास झालेत, याच्यानंतर अनेक चातुर्मास होतील. मी कुठल्याही चातुर्मासात कोण समाधी घेणार नाही तसं म्हणणार नाही. एक फक्त 2008चा चातुर्मास तुम्ही केला, पण सुपर ओव्हरमध्ये तुम्ही जिंकला होता. पण आता पहिल्या बॉलपासून टॉस टाकण्यापासून ही मॅच चालू आहे. कसं जिंकला होता सांगा? तुमच्या चातुर्मास झाला आणि नरंदे काय कुठंतरी चातुर्मास करून आमची शांतीभूषण महाराज इथं कुंभोजमध्ये आले, आचार्यशींना निवेदन केले आणि मग तुम्ही कुंभोजवाल्यांनी आणि आचार्यशींच्या संघांनी त्यांना बाहुबलीमध्ये नेलं. आणि तेव्हा सुद्धा कुंभोजच्या श्रावक श्राविकांनी फार मोठी जबाबदारी घेऊन तो समाधी महामहोत्सव तुम्ही साजरा केला होता. पण ते शेवटची सुपर ओव्हरमध्ये तुम्ही खेळला होता. आता टॉस टाकण्यापासून अगदी फिल्डिंग काय बॅटिंग इथून सगळ्या आपल्याला आता मॅच खेळायची आहे आणि नक्की कुंभोजवाले त्याच्यामध्ये जिंकतील. आणि आमचे परमपूज्य भास्वत सागरजी महाराज नक्कीच कुठलाही बॉल, कसलाही फिरकी बॉल कर्म टाकू दे किंवा परिचय टाकू दे, चेतन अचेतन द्रव्य कुठलंही कसलाही उपसर्ग टाकू दे, त्याला सीमे पार नव्हे, त्याला नक्की स्टेडियमच्या बाहेर टाकण्यासाठी धाडण्यासाठी भास्वत सागरजी शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी ते तयार आहेत. आता फक्त त्या सुभट राजाची आपण वयावृत्ती, त्याचा औक्षण्य आणि त्याच्या समाधीला आपण 1 मिनिट निमित्त व्हायचं, 2 मिनिट निमित्त व्हायचं, काय 4 महिने आपण जेवढं मिळेल तेवढा त्याचा आनंद घ्यायचा. तो कुंभोजवाल्या श्रावक श्राविकांनी, तरुण युवकांनी, आमच्या वडीलधाऱ्या कमिटी अथवा सगळ्यांनी विचार करायचा आहे. कारण हेच सुभट मुनिराज श्रेष्ठ ध्यानरूपी नगराचे राजे असतात. म्हणून जरी या चातुर्मासामध्ये मी आचार्यपदावर बसून सिंहासनावर जरी बसलो असलो तर या चातुर्मासाचे खरे मूलनायक, या चातुर्मासाचे खरे नायक हे मुनिश्री भास्वत सागर महाराज जे आहेत, हे तुम्ही विसरू नका. त्यामुळं आमच्या सेवेमध्ये कमी पडणारच नाही, पण चुकून आमच्या सेवेत कमी पडला तर पडा, पण त्यांची सेवा करण्यासाठी कधीही मागं पुढं तुम्ही बघू नका, आळस करू नका, एवढीच भावना या ठिकाणी करतो. तो विश्वास आहे म्हणूनच या ठिकाणी आम्ही या विश्वासावर आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर या ठिकाणी महाराजजीसुद्धा इकडे येण्यासाठी तयार झाले. तर तो विश्वास आपण असंच संपादन करूया आणि त्यांच्या समाधीमध्ये आपल्या समाधीचा आनंद आणि स्वप्न बघूया, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो. अंदम दो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.